नमस्कार मंडळी, MK व्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। आणि आजचा जो व्लॉग असणार आहे तो खूप एक्साइटेड असणार आहे, कारण तो व्लॉग बनणार आहे गिरनार परिक्रमेवर, जी दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत गिरनारला होते। आणि मी आणि माझ्यासोबत माझे 7 मित्रमैत्रिणी आम्ही या गिरनार परिक्रमेला जात आहोत। तर हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, खूप छान माहिती मी याच्यामध्ये देणार आहे। या परिक्रमेची सुरुवात कुठून होते आणि ही परिक्रमा कशा पद्धतीने केली जाते, 4 दिवस गिरनारमध्ये काय वातावरण असतं हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे आता आम्ही बांद्रा टर्मिनसला आहोत आणि ही BDTS वेरावळ एक्सप्रेस आहे, जी बांद्र्यावरून निघते 1:40 वाजता दुपारी। आणि जुनागड म्हणून जंक्शन आहे, जुनागड जंक्शन गुजरातमध्ये। सो तिथे आम्ही पहाटे 4:30-5 पर्यंत पोहोचणार आहोत। तर ही जर्नी तुम्हाला पूर्ण दाखवेन, गिरनारला कसं पोहोचायचं, तिथून जुनागडवरून गिरनारला कसं जायचं आणि आम्ही जिथे राहणार आहोत त्याचीसुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती देईन। आणि हा 4 दिवसाचा प्रवास असणार आहे, त्यामुळे मी त्याचे काही पार्ट्स करणार आहे। सो हा व्हिडिओ आणि त्याच्या पुढचे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। गिरनारला पोहोचण्यासाठी मुंबईवरून सौराष्ट्र एक्सप्रेस ही एक ट्रेन डायरेक्ट मुंबई ते जुनागड अशी जाते। अन्यथा तुम्ही राजकोटला पोहोचून तिथून जुनागडला बस किंवा कारने जाऊ शकता। जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर जुनागडपासून 3 तासाच्या अंतरावर राजकोट एअरपोर्ट आहे। विपुल, मी, ओंकार, गौरी, अद्वैत, कौस्तुभ आम्ही बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटत होतो, त्यामुळे गप्पा गोष्टी तर रंगणारच होत्या। यातले बरेच जण आम्ही एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होतो। तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि असंच गाणी वगैरे पण ऐकत होतो, छान बंदिशी ऐकल्या, गप्पा झाल्या छान। तर आता झोपायची तयारी सुरू झालेली आहे। गोखले अंतरण घालतायत। कोणाला कुठे ऍडजस्ट करायला हवाय, तो सगळ्यात लहान आहे। हो बरोबर, अरे तो वयाने सगळ्यात मोठे आहे। आज कोण आहे माहिती आहे ना तो? लक्षात घ्या, तो काय म्हणाला, ओंकार गोखले म्हटला 365 मैत्रिणी आहेत मला आणि मी रोज वेगळ्या मुलीशी बोलते। एकूण 15 तास आणि अंदाजे 831 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जुनागड स्टेशनला पहाटे 4:30 वाजता पोहोचलो। गप्पा गाणी यामुळे वेळ कसा गेला कळलाच नाही। आता जुनागड जंक्शन मागे आहे, जुनागडला पोहोचलो आहोत आणि आता इथून एक इकोने आम्ही चाललोय तळेती येथे, जिथे गिरनार पर्वताचा बेस आहे। तर त्या तळेती या गावात आम्ही आता इथून जाणार आहोत। अंदाजे एक 7-8 किलोमीटरचा रस्ता इथून गिरनार दिसतं, पण त्या लाईट्स दिसतात। सो आता इथे बऱ्याच यात्रेकरूंची गर्दी झालेली आहे, आपण मागे बघू शकता। आणि 4:50ला ट्रेन पोहोचली। सो आता पहाट आहे, त्यामुळे यू कॅन सी हिअर खूप छान वातावरण झालेलं आहे, अगदी थंड आहे, एकदम छान। आणि चला आता निघूया तळेतीला। इथे बरेच परिक्रमावासी राहण्याची सुविधा न मिळाल्यामुळे बाहेर मंडपामध्ये झोपले होते। आम्ही राहायला दशनाम गोधाडा आखाडा आश्रम येथे होतो, जे गिरनार तळेती या एरियामध्ये होते। थोडीशी विश्रांती घेऊन मी आत्ता गॅलरीचं दार जस्ट उघडलं आणि समोर जे विहंगम दृश्य दिसतंय ना, आता माझ्या सूर्योदय जस्ट झालेला आहे। अफलातून आहे। आणि आम्हाला हॉटेलची रूम पण इतकी छान मिळाली आहे ना की खूपच सुंदर, म्हणजे अगदी 3ऱ्या मजल्यावर आणि गॅलरी ओपन केल्यानंतर हे असं दृश्य। आणि इथे बरेच परिक्रमावासी असे झोपलेले आहेत बघा, बिचाऱ्यांना रूम नाही मिळाली आहे, कारण इथे परिक्रमेच्या वेळेला तुम्हाला नाहीच मिळत रूम। आणि त्यामुळे बरेचसे परिक्रमावासी आता निघालेले आहेत, पण दिसत आहे तुम्हाला। आणि इथे व्यवस्था खूप चोख केलेली आहे, अग्निशमन दलाची गाडी आहे, बऱ्याच ठिकाणी पोलीस तैनात आहेत। तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था पण, अगदी आम्ही आलो त्यावेळी पण बरेचसे हॉटेल्स वगैरे ओपन होते। सो आता आमचा प्लॅन बनतोय सोमनाथचा, तनयसाठी वाट बघतोय। तर
तर मंडळी मला हे हॉटेल फार आवडलं आहे, कारण इतका सुंदर व्ह्यू आहे ना मागे, म्हणजे अवर्णनीय आहे. आणि इथे गॅलरी पण खूप छान आहे, म्हणजे छोटीशी गॅलरी आहे आणि मागे गिरनार आहे. सो असा व्ह्यू मिळणं आणि ते सुद्धा परिक्रमेच्या वेळी हे खूप भाग्य म्हणावं लागेल. खरं तर यावेळी तुम्हाला रूम्स मिळत नाहीत, पण एक वर्ष आधी बुकिंग असतं. शुभ प्रभात मंडळी. तर इथे आम्ही राहायला आहोत 4 दिवसासाठी आणि समोरच जरा खाण्यासाठी आलेलो आहोत, जरा ब्रेकफास्ट फ्रेश वगैरे झालेलो आहोत. आणि आत्ता अंदाजे एक 11:30 वाजता वगैरे सोमनाथला जायचा विचार आहे तनय आल्यावर. आणि आत्ता जरा पोटपूजा करण्याच्या मार्गावर आहोत. बघूया काय काय जिलेबी फाफडा किंवा अजून जरा हॉटेल्स बघायला गेलेत अद्वैत आणि गोखले, तर काही अजून चांगलं मिळतं आहे का बघतो, नाहीतर मग इथेच जिलेबी फाफडा आणि स्पेशल ढोकळा गुजराती बघू काय मिळतंय ते. हॉटेल मंगलममध्ये आलो आहे आत्ता. जरा खूप चांगला नाश्ता मिळेल अशा हेतूने आलो आहे, बघूया कसं आहे. अद्वैत आणि गोखलेंनी हे हॉटेल शोधून काढलेलं आहे रेस्टॉरंट. धन्यवाद दोघांना पण. गोखले, कसं तुम्हाला हॉटेल कसं काय मिळालं, म्हणजे कुठून शोधलं? इथे चालता चालता दिसलं म्हणून आलो. गौरीताईंना सुखाची झोप लागली आहे, म्हणजे माहीत नाही अजून समोर काही येत नाही आहे, पण झोप मात्र निर्धास्त लागली आहे. गौरी, हे गौरी काय झालंय? बरं वाटत नाही आहे? ओहो, तनय रेगे इज हियर. उस्ताद जी, जय गिरनार. मंडळी नमस्कार. तर आता आम्ही चाललेलो आहोत सोमनाथला आणि आजच सकाळी आपल्यासोबत 2 जण जॉईन झाले आहेत, शंतनू कुलकर्णी आणि तनय रेगे. हे काय रे टोपी काढवर. सो येस, आम्ही आता सोमनाथला निघालेलो आहोत आणि वाजलेत अंदाजे 1:15. गौरीताई कोणाशी तरी सगळं वेळापत्रक सांगण्यात व्यस्त आहेत. आणि येस, सो आता 2 तास लागतील अंदाजे, गुगल मावशी सांगते आम्हाला. आणि पोचू, दर्शन घेऊ आणि सोमनाथच्या जवळपासची जी काही तीर्थक्षेत्र आहेत, भालका तीर्थ असेल, बाणगंगा असेल, राम मंदिर पण तिथे आहे, सो तेही कव्हर करायचा विचार आहे. किती वेळ लागतो पाहूयात. आणि जरा जेवणाचं पण आहे. आता आम्ही वेरावळ एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावर एक माधव हॉटेल म्हणून आम्हाला सजेस्ट केलं ड्रायव्हर काकाने. तर गुजराती थाळी, काठियावाडी थाळी इथे खूप चांगली मिळते असं ऐकलेलं. तर आता ट्राय करतो पहिल्यांदाच आणि तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. आणि जर आवडलंच तर तुम्हाला लोकेशनची जी लिंक आहे गुगल मॅपची, जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. ते आत्ता गुजराती थाळीचे काय काय आणलं आहे यांनी, आणि पंजाबी हे 4 जण इथे आहेत. यस, रेगे बंधूंनी गुजराती थाळी खायला सुरुवात केलेली आहे. कसं आहे गौरी, ट्राय केलेस काय? बघून तरी छान वाटतंय. माझ्या हाताला चव का हुआ?
अफलातून. जेवणाबद्दल ना एक विशेषण काढलं, विहंगम जेवण आहे, विहंगम. जसं सूर्योदय विहंगम असतो. दुपारचे 3 वाजलेत आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे खूप छान. मस्त गुजराती थाळी होती आणि पंजाबी पण होती. सो आम्ही 4 जणांनी गुजराती घेतली, 4 जणांनी पंजाबी घेतली. अप्रतिम होतं, पॉकेट फ्रेंडली आहे आणि एक्सप्रेस हायवेवरच आहे उजव्या साईडला. तुम्ही ज्यावेळी जुनागडवरून सोमनाथला जाता तर ऑन द वेज आहे माधव हॉटेल म्हणून. खूप सुंदर व्यवस्था इथे आहे आणि स्वच्छता आहे पहिली गोष्ट. सो नक्की इथे गुजराती थाळीसाठी ट्राय करा, खूप सुंदर हॉटेल आहे. सबस्क्राइब है अरे हो यस भाईला फॉलो करा, चॅनल सबस्क्राइब करा, लाईक पण करा. थँक्यू सो मच. चला अरे त्यांना दाखव, चॅनल दाखव. चॅनल मोबाईल कुठे देता? आपले फॉलोअर आहेत चांगले, व्हिडिओज बघतात मस्त. थँक्यू सो मच दादा. जय गिरनारी. मंडळी फायनली सोमनाथला पोहोचलेलो आहोत. तर दुपारचं ऊन खूप आहे खरं. जरी विंटर सीझन असेल नोव्हेंबरचा तरी दुपारचं ऊन या प्रांतात खूप आहे. कारण समुद्र चौपाटी जवळ असल्यामुळे जरा आर्द्रता आहे या हवामानामध्ये. सो तुम्ही गॉगल आणि टोपी वगैरे कॅरी करा. मी टोपी विसरलो आहे, बट जरी इथे आलात तरी दुपारचं ऊन बऱ्यापैकी असतं. तर आता हे सगळं सोमनाथचं मार्केट आहे जे माझ्या मागे दिसतंय आणि अंदाजे 3 वगैरे वाजले असतील. आता सोमनाथचं दर्शन घेऊन त्याच्या जवळची जी तीर्थक्षेत्र आहेत तिथे आम्ही जाणार आहोत. चला. इथे अशा पद्धतीने निःशुल्क सेवा आहे जिथे तुम्हाला मोबाईल पर्स कॅमेरा हे सगळं इथेच जमा करायचं आहे. गौरी इथे उभी आहे बघा. तर इथे तुम्हाला सर्व वस्तू ठेवाव्या लागतात. अगदी घड्याळही इथे जमा करावं लागतं आणि तुम्हाला टोकन दिलं जातं. सोमनाथ ज्योतिर्लिंगामागे अशी कथा आहे की प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचा विवाह सोमदेव म्हणजेच चंद्र यांच्याशी लावून दिला. परंतु 27 जणींसोबत संसार करत असताना सोमदेव यांनी फक्त त्यामधील रोहिणी नावाची पत्नी अधिक प्रिय असल्याने सोमदेव फक्त तिचेच लाड पुरवत होते. हे सर्व प्रकार पाहून इतर 26 बायकांनी चंद्रदेवांची तक्रार त्यांच्या वडिलांकडे केली. तेव्हा आपल्या जावयास समजून सांगण्याचा प्रयत्न करताना प्रजापती दक्ष सोमदेवास म्हणाले की कोणत्याही पतीला त्याच्या सर्व पत्न्या समप्रमाणात प्रिय असाव्या. त्यामुळे तुम्ही माझी लेक रोहिणीप्रमाणे इतर मुलींसारखे प्रेम देण्याचा प्रयत्न करा. हे सासऱ्याचे बोलणे सोमदेवाने ऐकून न ऐकल्यासारखे करत आपल्या वागण्यात काहीच बदल केला नाही. तेव्हा प्रजापती दक्ष यांना सोमदेवाचा अत्यंत राग आला व त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या स्वतःच्या जावयास शाप दिला. त्या शापात त्यांनी सांगितले की तू माझ्या विनंतीस मान न देता असं वागलास त्यामुळे तुझ्यात असणारे तेज कमी होऊन तुझ्या तेजस्वीपणात क्षय होत जाईल. हे कठोर शाप वचन ऐकताच सोमराजा अत्यंत चिंतेत पडला. त्याला काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा त्याने सर्व देवतांची प्रार्थना केली. त्यावेळेस सर्व देवतांनी सोमदेव यांना भेट देऊन सांगितले की तुम्ही समुद्र तटावर जाऊन श्री भगवान शिवशंकराची प्रार्थना करा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. हे वचन ऐकून सोमदेव लगेच समुद्राच्या काठावर जाऊन महादेवाची घोर तपश्चर्या करू लागले. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून काही कालांतराने शिवास दया आली. महादेवांनी प्रसन्न होऊन सोमदेवाची काय अडचण आहे त्यांच्यापासून जाणून घेतली. सोमदेवाची अडचण लक्षात आल्यावर महादेवांनी त्या अडचणीचे निवारण करून प्रजापती दक्ष यांनी दिलेल्या शापाची तीव्रता कमी केली. ते सोमदेवास म्हणाले, तुझे तेज हे कायम राहील, परंतु शुक्ल पक्षात मात्र पौर्णिमेपर्यंत तुझे तेज पूर्ण विश्वास झळकू लागेल. हा शिवशंकराने कमी केलेला शापाचा प्रभाव पाहून सोमदेवास आनंद झाला व ते महादेवाला या समुद्रकिनारी कायमस्वरूपी वास्तव्य करा असं विनवू लागले. तेव्हा चंद्राच्या विनंतीस मान देऊन भगवान शिवशंकर आपली अर्धांगिनी पार्वती माता यांच्या समवेत त्या स्थानी वास्तव्यास राहिले. पुढे इथेच सोमदेवाने समुद्र तटावर शिवपार्वतीचे मंदिर सुवर्ण धातूने बांधले. हे मंदिर म्हणजेच आत्ताचे प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे सोमनाथ होय. जय सोमनाथ, हर हर महादेव.
सोमनाथ मंदिराचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. आज गर्दी पण कमी होती. सो 3 वेळा दर्शन घेतलं आम्ही आणि रुद्राभिषेक पण केला. आम्ही स्वतः रुद्र म्हटलं. खूप छान अनुभव होता. तिथे आतमध्ये कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल किंवा घड्याळ या कुठल्याच गोष्टी आतमध्ये आपल्याला न्यायला देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते तिथे ठेवाव्या लागतात बाहेर. तर याची काळजी घ्या की तुम्ही काही मौल्यवान वस्तू आतमध्ये म्हणजे कॅरी नाही करणार ज्यावेळी तुम्ही सोमनाथ मंदिराच्या इथे जाल. मंदिराच्या उजव्या बाजूला म्हणजे दर्शन करताना उजव्या बाजूलाच एक अहिल्यादेवी होळकरांनी सोमनाथाचंच जसं ज्योतिर्लिंग आहे तशा पद्धतीने एक मंदिर बांधलेलं आहे. तर तिथे आता आपण जात आहोत कारण तिथे आपल्याला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येतं शिवलिंगाचं आणि नमस्कार करता येतो. तर म्हणून आता आपण इथे जात आहोत. मंडळी आता आपण आलो आहे गोलोकधाम तीर्थ येथे. तर इथे गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, कृष्णचरण पादुका, बलदेवजी गुफा आणि गोलोक घाट, काशी विश्वनाथ मंदिर, भीमनाथ मंदिर असं बरंच काय काय बघण्यासारखं आहे. तर आता आपण एंट्री करत आहोत. इथे काकांनी आम्हाला आणून सोडलेलं आहे. या काकांचे पण कारचे डिटेल्स तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो. मंगलम जे यात्रिक भवन आहे ना त्यांचीच ही गाडी आहे. तरी आपले सगळे यात्रिक आलेले आहेत इथे. जय सोमनाथ. जय सोमनाथ. सुरुवातीला गीता मंदिरात प्रवेश केल्यावर डोळ्यांना मोहून टाकणारी अशी कृष्णाची मूर्ती पाहून मन अगदी स्तब्ध झालं. मंदिराच्या भिंतीवर गीतेतील श्लोक लिहिलेले होते. मंदिराच्या उजव्या बाजूलाच श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलदेवजी यांची गुहा आहे. लक्ष्मीनारायण मंदिरातील लक्ष्मीनारायणाची मनमोहक अशी मूर्ती पाहिल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. इथे कृष्णाच्या चरणपादुकाही आहेत. जिथे श्रीकृष्णाचा अवतार संपला असे हे क्षेत्र.
ओंकारेश्वर महादेव, काशी विश्वनाथ महादेव अशी बरीच मंदिरं या परिसरात आहेत. तर मंडळी, आता आम्ही आहोत गोलोकधाम तीर्थ येथे. खूप सुंदर असा परिसर आहे हा आणि खूप निसर्गरम्य. मागे नदी आहे आणि आता आम्ही इथे सर्व बसलेलो. आता आपण प्रभासपट्टणम या एरियामधल्या हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा जिथे त्रिवेणी महासंगम झालेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा परिसर आहे. हे बघा, हे मेन गेट आहे आणि आता इथून जाणार आहोत. आता त्रिवेणी महासंगमावर आलेलो आहोत. तर इथे बरेच जण दिवा सोडतात, कारण इथे आपली जी पितरं असतात त्यांच्यासाठी हे दिवे सोडले जातात. आपल्याला मी दाखवतो. ओंकार ते पिठाचं खाद्य माशांना घालतोय. इथे मासे दिसतात का? देख, मी पण घालतो थोडं. हरिओम. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र भालका तीर्थ येथे. महाभारतानुसार कुरुक्षेत्र युद्धामुळे गांधारीच्या सर्व 100 पुत्रांचा मृत्यू झाला. दुर्योधनाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री कृष्णाने गांधारीला भेट दिली आणि शोक व्यक्त केला. गांधारीला वाटले की कृष्णाने जाणून बुजून युद्ध संपवले नाही आणि रागाच्या भरात गांधारीने शाप दिला की कृष्ण यदुवंशातील इतर सर्वांसह 36 वर्षांनी नष्ट होईल. कृष्णाला स्वतःला माहीत होते आणि हे घडावे असे त्याला वाटत होते, कारण यादव खूप गर्विष्ठ आणि अधर्मी झाले आहेत, म्हणून त्याने तथास्तु म्हणजेच असे व्हावे म्हणत गांधारीचे भाषण संपवले. 36 वर्षे उलटल्यानंतर एका उत्सवात यादवांमध्ये भांडण झाले, ज्यांनी एकमेकांना मारले. त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी योगाद्वारे देहत्याग केला. कृष्ण वनात गेले आणि एका झाडाखाली ध्यान करू लागले. महाभारत एका शिकारीची कथा देखील वर्णन करतो, जो कृष्णाच्या जगातून निघून जाण्यासाठी एक साधन बनतो. शिकारी जराने कृष्णाचा अर्धवट दिसणारा डावा पाय हरणासारखा समजला आणि एक बाण मारला आणि त्याला प्राणघातक जखमी केले. जराला आपली चूक समजल्यानंतर रक्तस्राव होत असताना कृष्णाने जराला सांगितले, हे जरा, तुझ्या मागच्या जन्मी वाली होतास, त्रेतायुगात राम म्हणून मीच मारलं होतं, यासाठी तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मग कृष्ण त्याचे भौतिक शरीर सोडून वैकुंठात परत गेले आणि ही घटना कृष्णाच्या पृथ्वीवर निघून गेल्याचे चिन्हांकित करते. ही घटना भालका तीर्थ येथेच घडलेली आहे. हे मंदिर सोमनाथपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. सोमनाथ आणि जवळच्या सर्व तीर्थक्षेत्रांची, जवळपास सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन आता
परत गिरनार तळेतीला जायला आम्ही निघालो आहोत. आणि खरं तर आम्हाला 1-2 तीर्थस्थळं बघायची होती, परंतु बाणगंगा आणि श्रीराम मंदिर जे मी खरं पाहिलं आहे आधी सोमनाथला ज्यावेळी आलेलो त्यावेळी, पण बरेच जण होते की ज्यांनी पहिल्यांदा सोमनाथला आलेत, परंतु वेळेचा अभाव असल्याकारणाने आणि परत उद्या परिक्रमा करायची आणि जरा थकलेलो, त्यामुळे असं झालं आहे की जरा विश्रांती घ्यावी म्हणून आम्ही स्किप केली आणि सूर्यास्त पण झालेला, त्यामुळे परत आम्ही गिरनारला जायला निघालो. आता सोमनाथवरून आलेलो आहोत गिरनारला परत. खूप छान प्रवास झाला. ॲक्च्युली गाडी केल्यामुळे जरा व्यवस्थित सगळं एक पॉईंट्स पाहता आले, सो छान वाटलं. छान होता सोमनाथचा अनुभव. आणि आता गिरनारला आल्यावर परत परिक्रमावासी आपण मागे बघू शकता, बरीच गर्दी झालेली आहे तळेती एरियामध्ये आणि खूप सुंदर असं वातावरण आहे.